मस्त पराठा। ये लीजिए नाश्ता मेरा। मूर्ख और मोबाईल बघत बघत जेवतो का? पिंक कलरचे फुलं। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर मी आज अगोदर आडोशाचा काढा बनवत आहे, त्याच्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करते। तर आडोशाचा काढा कसं बनवायचं हे पुण्याचे सांगतील, कारण आज सुद्धा माझा आवाज व्यवस्थित येत नाहीये। आज पण खूप पॅक झालेला आहे गळा, रात्रभर खोकला चालूच होता। फोंड्याजी सांगतील। ही आडोशाची पानं आहेत, 3 व्यक्तींसाठी 3 पानं, 1 चमचा धन, दालचिनी, 4 लवंग। हे काय करायचं? हे कुटून घ्यायचे, कुटून घे। पानं जरा तुकडे कर, म्हणजे बरं पडत आहे। हां, कैची गेलं तर आडोसा हा सर्दी खोकल्यासाठी खूप चांगला असतो। फोंड्याजींच्या मित्रांनी पाठवून दिलेले आहेत पानं, आणि उकळायला ठेवते। अरे 3 ग्लास केलं म्हणजे कडून कडून अर्धा नाही का होणार ग्लास? खूप होऊन गेलं। मग कपाच्या हिशोबाने घ्यायचे। झालं बारीक? अरे टाकायचं, मी दाखवलंच नाही। जोपर्यंत उकळत आहे तोपर्यंत मी तुळशी मातेला जल अर्पण करते। हे 3-4 पारजाची पानं आहेत आणि तुळशीची पानं आहेत। हे फोंडेजी या काड्यामध्ये टाकायचे, विसरलेले तर हे चिरून टाकायच्या मध्ये फोंडेजी। अरे चिरायचे होते ना? असेच बारीक आहे ना, आपल्या ह्याच्यात भांड्यात बसते ना। ठीक आहे ठीक आहे, चला तर मग काढा उकळताय तोपर्यंत मी टेरेसवरती जाऊन येते। कुठे चालली? किती दिवस झाले? 4 दिवस झाले गेले नाही वरती। मला कधी वरती टेरेसवर जायला झालेलं आहे। वा वा वा, किती सुंदर वातावरण, छान ऊन पडलेलं आहे आज। भांड पूर्ण कोरडं पडलेलं आहे, काल कोणच आलं नाही, पाणी होतं याच्यामध्ये। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। टेरेसवरती जास्त नाही थांबता येणार, कारण मला नाश्ता बनवायचा आहे। त्यात आज उशिरा उठलो, त्याच्यामुळे मी घरी जाते पटकन आणि नाश्ता बनवते। मला काय झालेलं रात्री याची मला आज मी व्हिडिओ मध्ये दिसलो नसतो। मूर्ख, काल रात्री मला दादूची खूप भीती वाटली। याला उलटी आली, अशी बेकार उलटी आली ना, हे श्वास अडकलेला याचा। रात्री 12 वाजता आम्ही दोघंही घाबरलो की म्हणलं त्याला काय झालं। आई अशी रडली असती। मूर्ख मर। काढा चांगला उकळलेला आहे, आता गूळ टाकते याच्यामध्ये। A few moments later. काढा तयार झाला आहे। कपामध्ये सुटते। फुल ग्लास भरणार आहे आपलं कप। पिऊन सांग मला। पे पेतो ना तू, पे। मी तर काढेच पिते 3-4 वर्षापासून। पे पे निर्गुंडीचा काढा, जास्त दिवस जगणार आहे। गुळवेलचा काढा, त्याच्यानंतर पारिजाच्या फुलाचा, पानाचा, सगळे काढे। ज्यांना छोटे छोटे आजार असतात ते जास्त दिवस जगतात, आणि ज्यांना आजार कमी असतात, जसं मला आजारच नाही आहे, तर मला मोठा आजार येणार, मी जाणार। असं म्हणू नका, आपल्या जिभेवरती सरस्वती माता वास करत असते, शुभ बोलायचं असतं। तुझा आवाज जातो का? तू बोलते काय काय उगाच बडबड करते,
अरे चहाचं सांग की काढा. बोलले खूप छान झाले. हा? काढा कसा असतो, थोडासा कडवट, तुरट, गोड असा असतो. तू गुळ टाकला नाही का? आई देवासाठी शिरा बनवत आहे. गुळाचा, गुळ घालून. गुळाचा शिरा. आणि आपल्यासाठी उपमा. हा, आणि आमच्यासाठी उपमा. कारण उपम्यामध्ये मी खूप लसूण टाकणार आहे. पण देवाला मी लसण खाण्याचे पदार्थ नसतो अर्पण करत. यमुना गोदावरी नर्मदा कावेरी गुरु ये लीजिए, नाश्त्यामध्ये आम्ही खात आहोत उपमा. तुम्ही पण या. हे काय टाकले? खसखस टाकली का? खसखस खसखस. हा. हो का. दादूचा अर्धा उपमा खाऊन पण झालेला आहे. नाश्ता झाल्यानंतर मी हे चूर्ण खात आहे, जे की माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं हे चूर्ण चांगलं असतं खोकल्यासाठी. ते खाते मी. आणि हे खायचं आहे मधाबरोबर. एक चमचा चूर्ण घ्यायचं. एक चमचा मध. मध खूप चिकट असतं. हे चांगलं मिक्स करायचंय. चाटण आहे का? एक चूर्ण असं तयार झालेलं आहे. एक चमचा पावडर आणि एक चमचा मध घ्यायचं इक्वल. मग बघूया तर खाते मी. दूध गरम करायला लागते आता. सेम कलर टी शर्ट, रेड रेड. किचन मधली सगळी कामं माझी झालेली आहेत. आता मी आणि फोटोची बाहेर चाललेलो आहोत. या बाटलीमध्ये पाणी आहे, खाली झाडांना टाकते. तसंच जाते वेळेस. ठीक आहे ना. काय? चावी स्कूटीची. हे बाटली घ्या. कशाला घेतली? झाडांना टाकून भरलेली होती, वाया जाईल. कुठे नको? डिक्की मध्ये ठेवूया. चली. ब्रह्मकमळाला कळी आलेली आहे. थोड्याच दिवसामध्ये फुललेले हे ब्रह्मकमळ खूप सुंदर दिसत आहे. वा 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 वा. थोडस पाणी, बेला थोडस. हे बेलाचं निवडत झाड. लाजळावर पण खूप सुंदर फुलं आलेले आहेत. लाजू नका लगेच. असे पिंक कलरचे फुलं येतात त्याला. लाजले लाजले लाजले. फोंडाचे आणखी पाणी घेऊन आलेले आहेत. कुठून आणलं पाणी? वरचं पाणी. बस का? बस. चला, मम्मीला दिला जबाबदारी प्रिकॉशन. आम्ही आता बँकेमध्ये गेलेलो. तर बँकेमध्ये का गेलेलो हे फोनमध्ये सांगतील तुम्हाला, कारण माझा आवाज पोहोचत नाही तुमच्यापर्यंत. कार्डेशनचा फ्लॅट आहे आपला. लोन क्लिअर होऊन 3 महिने झाले. अच्छा. बँकेने डॉक्युमेंट दिले नाही, आले नाही सांगते. आज तुम्हाला त्यांनी दिले आणून. आमचे पेपर आहेत खरेदीचे. आज आमच्याकडे आले. फ्लॅट खरेदी होऊन किती वर्ष झाले? 2013. 13 ना? नाही. हा 13. आणि ताबा कधी मिळाला? 9 वर्षांनी. आणि लोन पण संपलं होतं. लोन क्लिअर केलेलं आहे. तर आज खूप चांगला दिवस आहे.
दुपारच्या जेवणामध्ये मी खिचडी भात बनवलेला आहे, मस्त भोपळा टाकून. माझा बाबडा आलेला आहे. अंजी कैसा आहे मेरे पुत्र? कैसा है बेटा तू? एकदम बढ़िया. बढिया. मजा बाबू. आंघोळ केली का? मी आणि मन आता जेवण करत आहे, खिचडी भात खात आहे. बाकीच्यांना भूक नाहीये, आम्ही दोघंच खाऊन घेतो. गेलं बेटा खाली. माझ्यासाठी ताट वाढला. माझा कसा बरा झालाय थोडासा, पण आईचा तर ठिकाणा त्रास आहे. दादू म्हणा आणि मी. पहिल्यांदा दादू झाल्यानंतर म्हणा मी. दादूचा घसा आणखी बरा नाही, जरा 15-20 दिवस झाले कसा खराब. भयंकर बिमारी आहे, परेशान हो गया. हो. ये नाही जातो पण या जेवण करेल नका, चिडू नका. या ताटात जेवण आहे का बघा. अरे मोबाईल बघत बघत जेवतो का? चिडू नका पुढेची. आपने तुम्ही नीचे रखा है. हाँ माझं बंद आहे. बाप जैसा बेटा खा लो. 2 hours later. कधी नीट होणार तू? शिकते. अरे पण घशाला त्रास होते, डोकं काय ताप होते? छाती डोकं शेकत आधी मजा होते नाही. हां आता 8 दिवस झाले का? 8 दिवस झाले. 8 शुक्र आमचं शुक्रवार झालेला. हां शनिवार अजून जाईल ना. वैतागली. 5:30 वाजून गेले आहेत. चहा झाला आहे. वा वा. आज साखरेचा चहा केलाय तू? माझ्या आवडीचा केला आहे, कारण तुम्हाला चहा प्यायचा आहे म्हणून केला आहे. मला म्हणलं असतं तर केला नसता. दालचिनी लवंग तुळशीची पाट आयुर्वेदिक केला आहे. दालचिनी लवंग खडीसाखर. म्हणजे एवढा चहा मी पित नाही. अरे मला नाही आवडत रे, कटिंग पाहिजे. घ्या आजचे दिवस पे. खोकला काय घरातला जाईना. तिघांना त्रास आहे आमच्या. दादू म्हणा मी. सारखे खोकतात. पण ठीक आहे, 1-2 दिवस 3 दिवस आठवडा झाला तरी खोकतात. हे दोघं तर दवाखान्यात जाऊन पण आले तरी नाही राहिला खोकला. ही एक काळ असतोय प्रत्येक खोकल्याचा. 3 दिवस 4 दिवस. संध्याकाळचा स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्यावर आई दवाखान्यात जाणार आहे, कारण की आता ते काय बरं होत आहे असं काही दिसतच नाही, बिघडतच चाललं आहे. मग आई आणि पप्पा दवाखान्यात चालले जाणार. म्हणजे तुम्ही पण या दवाखान्यात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके ओके.